नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो खूप गंभीर आहे आणि तितकाच महत्त्वाचा सुद्धा. आपण बायबलमधील त्या वचनांचा अर्थ समजून घेणार आहोत जी इतिहासातील एका मोठ्या घटनेबद्दल सांगतात. आणि ती घटना म्हणजे अंतिम न्यायनिवाडा. आता हे जे वचन आपण पाहतोय ही कल्पना काही अचानक आलेली नाही. खरं तर ही एक भविष्यवाणी आहे जी कित्येक शतकांपासून जुन्या धर्मग्रंथांमध्ये विणलेली आहे आणि ती आपल्याला एका खूप मोठ्या घटनेची चाहूल देते. तर याची सुरुवात कुठून झाली? नवीन कराराच्या कित्येक वर्षांआधी जुन्या करारातील संदिष्टांनीच देवाच्या न्यायाच्या एका महान आणि भयंकर दिवसाची घोषणा केली होती. तुम्ही बघा, यशया, इर्मेया आणि जखर्या यांसारख्या संदेष्ट्यांनी येणाऱ्या दैवी हस्तक्षेपाचं वर्णन करण्यासाठी खूपच प्रभावी भाषा वापरली आहे. म्हणजे बघा ना, यशया म्हणतात की आकाश गुंडाळीसारखं गुंडाळलं जाईल. इर्मेया देवाच्या क्रोधाबद्दल बोलतात जो कोणी सहन करू शकणार नाही. आणि जखर्या तर त्या दिवशी होणाऱ्या मोठ्या दुःखावर, शोकावर लक्ष केंद्रित करतात. किती चित्रमय वर्णन आहे नाही का? आणि हे बघा, मी माझ्या क्रोधात त्यांना तुडवले. ही भाषा किती थेट आणि किती परिणामकारक आहे. न्यायाची तीव्रता दाखवण्यासाठी वापरलेले हे शब्द वाचले की खरंच अंगावर काटा येतो. तर ही झाली जुन्या करारातील भविष्यवाणी. आता आपण पुढे जाऊया आणि बघूया की नवीन करारामध्ये ह्या परत येणाऱ्या न्यायाधीशाचं चित्र आणखी कसं स्पष्ट होतं. तर हे पुनरागमन कसं असेल? धर्मग्रंथ सांगतात की ते अत्यंत नाट्यमय असणार आहे. म्हणजे देवदूतांसोबत गौरवी सिंहासनावर मेघांवर बसून आणि धगधगत्या अग्नीसह. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळ्यांना दिसेल. ही काही लपून छपून किंवा गुपचूप होणारी घटना नसेल. आणि मग प्रश्न येतो की हा न्यायाधीश कोण असेल? तर नवीन करारानुसार पित्याने न्यायनिवाडा करण्याचं सगळं काम पुत्रावर म्हणजेच येशू ख्रिस्तावर सोपवलं आहे. म्हणजे एक गोष्ट इथे अगदी स्पष्ट होते, न्याय करण्याचा संपूर्ण अधिकार हा पुत्राला दिला गेला आहे. बरं, जेव्हा हे पुनरागमन होईल तेव्हा काय घडेल? धर्मग्रंथ सांगतात की सिंहासनासमोर एक अंतिम, एक निर्णायक विभागणी होईल, एक मोठी विभागणी. जरा कल्पना करा, जसा एक मेंढपाळ मेंढरांना बकऱ्यांपासून वेगळं करतो तशीच विभागणी. हा तो निर्णायक क्षण असेल जेव्हा संपूर्ण मानवतेला त्यांच्या आयुष्याचा अंतिम हिशोब देण्यासाठी एकत्र आणलं जाईल. सर्व राष्ट्रे एकत्र. आणि ही विभागणी कशाच्या आधारावर होईल हे चित्र आपल्याला तेच स्पष्टपणे दाखवतं. बघा, एका बाजूला आहेत नीतिमान ज्यांना मेंढ्यांची उपमा दिलीये आणि दुसऱ्या बाजूला आहेत शापेत म्हणजे बकरे. फरक कशात आहे? तर त्यांच्या कृतींमध्ये. ज्यांनी भुकेल्यांना खाऊ घातलं, गरजूंना मदत केली ते नीतिमान ठरले आणि ज्यांनी हे केलं नाही ते दुसऱ्या गटात. म्हणजे माणसाची कृती आणि त्याचं सार्वकालिक नशीब हे थेट जोडलेलं आहे. दया आणि करुणेच्या कृतींना इथे किती महत्त्व दिले हे लक्षात येतं. ठीक आहे, ही विभागणी झाली. आणि यानंतर काय? यानंतर येतो एक अंतिम निकाल, एक असा निकाल जो कधीही बदलला जाणार नाही. आणि ही न्यायनिवाड्याची प्रक्रिया कशी असेल? तर याचे काही टप्पे आहेत. पहिलं, सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर हजर राहावं लागेल. दुसरं म्हणजे प्रत्येकाला शरीरात असताना केलेल्या कृत्यांबद्दल जाब द्यावा लागेल. मग मेलेल्यांना उठवलं जाईल, काही जीवनासाठी तर काही न्यायासाठी. आणि शेवटी निकाल. नीतिमानांना सार्वकालिक जीवन आणि अनीतिमानांना सार्वकालिक शिक्षा. म्हणजे ही प्रक्रिया खूप मोठी, सर्वसमावेशक आहे, पण त्याचवेळी प्रत्येकासाठी वैयक्तिक आहे. आपल्या कर्मांचे परिणाम प्रत्येकाला स्वतः भोगावे लागतील. आणि हे वचन तर सगळं काही स्पष्ट करतं. मनुष्याला एकदा मरणे आणि त्यानंतर न्याय होणे हे नेमलेले आहे. म्हणजे हे अटळ आहे. धर्मग्रंथानुसार हा न्याय मानवी आयुष्याचा एक असा भाग आहे जो कोणीही टाळू शकत नाही. पण थांबा, ही गोष्ट फक्त न्याय आणि शिक्षेवर संपत नाही. ह्याच्या पुढे एक मोठी आशा आहे, एक वचन आहे, संपूर्ण नवनिर्माणाचं. प्रभूचा दिवस चोरासारखा येईल, म्हणजे अनपेक्षितपणे. आणि त्या दिवशी काय होईल? आकाश मोठ्या आवाजाने नाहीसं होईल. पृथ्वी आणि त्यावरची सगळी कामं उघडकीस येतील. याचा अर्थ असा की सध्याची जी जगाची व्यवस्था आहे ती तात्पुरती आहे. ती अग्नीने शुद्ध केली जाईल जेणेकरून एका नव्या निर्मितीसाठी जागा तयार होऊ शकेल. आणि मग काय? तर एक वचन दिलेलं आहे नूतनीकरणाचं. पहिला आकाश आणि पहिली पृथ्वी नाहीशी होतील आणि त्यांच्या जागी एक नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी येईल. एक अशी जागा जिला नीतिमत्तेचं घर म्हटलं आहे, जिथे देव स्वतः प्रकाश असेल. म्हणजे हे एक संपूर्ण वैश्विक नूतनीकरण आहे, जिथे जुन्या अपूर्ण गोष्टींच्या जागी एक नवीन आणि परिपूर्ण निर्मिती असेल, जिथे फक्त नीतिमत्ता नांदेल. तर या सगळ्या वचनांनुसार अंत हा केवळ शेवट नाही, तर एक नवीन सुरुवात आहे. अंतिम न्याय आणि त्यानंतरच्या नूतनीकरणाचं हे जे चित्रण आहे
ते आपल्याला न्याय आणि आशेच्या स्वरूपाबद्दल खूप काही सांगून जातं. हे विश्लेषण आपल्याला आपल्या जीवनावर, आपल्या जबाबदाऱ्यांवर आणि भविष्याकडे आपण कसं पाहतो यावर नक्कीच विचार करायला लावतं.